हाय, हॅलो फ्रेंड कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, एक रिक्वेस्ट आहे, की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. आणि हो फ्रेंड्स, आजची रेसिपी इतकी खास आहे ना, तर अजिबात स्किप न करता व्हिडिओ असाच कंटिन्यू पाहत राहा. तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान-छान अशी रेसिपी घेऊन येत आहेत. आजही घेऊन आलेली आहे. पण काय करायचं माहिती का? रेसिपी पूर्ण पाहायची, की रोज रेसिपी कोणती आहे. आणि आजची रेसिपी अशी आहे ना, की तुम्ही आत्तापर्यंत मी तर सांगते, की आत्तापर्यंत तुम्ही कुठेही पाहिली नसेल, गॅरंटी आहे. आणि ही जर बनवून जर पाहिली ना, तर तुम्ही ही रेसिपी कुठेही ट्राय केलेली नसणार. फक्त ही माझ्याच चॅनलला तुम्हाला ही रेसिपी बघायला मिळेल. आणि आपली रेसिपी स्टार्ट करूया. तर रेसिपीमध्ये नवीन काय आहे ते तुम्हाला रेसिपी पाहता-पाहताच कळेल. पण असंच माझ्यासोबत कंटिन्यू राहा. तर इथे तुम्ही पाहिलं असेल, की मी काय केलंय, तूर घेतलेली आहे आणि तुरामध्ये प्रकार असे असतात, की तूर आहे ना, एक तर पांढरी असते, एक तर किंवा लाल असते. आपण तुरीची डाळ खातो ना, त्याची तूर बघा. तर ती तूर काय केली मी म्हणजे आदल्या दिवशी रात्रीची झोपायच्या अगोदर मी काय केलं, त्याला भिजायला घातले. आणि भिजायला घातल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती पूर्ण अशी फुगली म्हणजे. आणि नंतर मी त्याला काय केलंय ह्याला कुकरमध्ये काय केलंय 3 शिट्टीमध्ये त्याला बॉईल करून घेतलेली. आता तुम्ही तर पाहिले बॉईल कशी केलेली मी. अशी मऊसूत होईपर्यंत आणि थोडंसं लक्ष द्यायचंय. खूपही मऊ करायची नाही कारण त्याची डाळ होती तर सर्वांनाच माहिती का नाही. मग त्याची काय करायचं डाळ तयार करून घ्यायची नाही. फक्त अशी मऊसूत शिजवून घ्यायची आहे. म्हणजे बॉईल करून घ्यायची आहे. आणि बॉईल केल्याच्या नंतर जे त्याचं पाणी आहे ना, ते सगळं काय काढून घेतले. त्याला एका चाळणीमध्ये का ठेवलं होतं म्हणजे 5 मिनिटासाठी आणि नंतर काय केले, मॅशरने मॅश करून घेतली आणि नंतर थोडासा एक म्हणजे एक बटाटा आहे ना, तो पण बॉईल करून घेतला आणि त्याची साल वगैरे आहे ते काढून घेतली. आता बटाटा आणि तुम्ही तर पाहिलं असेल की तूर आपण काय केले पूर्ण मिक्स म्हणजे मॅश करून घेतली. आता काय करायचं इथं मसाले आपल्याला टाकायचे आहेत ना, होममेड मसाला घेतला अर्धा चमचा. थोडंसं काय केलंय मी जिरा पावडर ॲड केलाय. चाट मसाला पण टाकलाय अर्धा चमचा आणि थोडंसं चवीपुरतं मीठ ॲड केले. 2 चमचे घेतलेले आहेत टेबलस्पून म्हणजे कॉर्नफ्लॉवर आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. आता हे काय करायचंय मिश्रण एकसारखं करायचंय. प्रोसेस काही तर थांबलेली नाही बरं का. अजून काही व्हिडिओ संपलेला नाहीये. असाच माझ्या संग कंटिन्यू पुढे राहा म्हणजे तुम्हाला पूर्ण माझी नवीन रेसिपी कळेल. आणि आत्तापर्यंत मला तर वाटत नाही बरं का ही रेसिपी कोणी ट्राय केली असेल. कारण मी असं म्हणजे मला असं वाटतं, की मी पहिल्यांदाच ही रेसिपी बनवली का? कारण आमच्या घरात ही रेसिपी इतकी आवडली. जी मी टिक्की बनवलेली होती ना, फ्रेंड्स एकही शिल्लक राहिलेली नाही. कारण ती जशी झालती ना, तुम्हाला काय सांगू? तर सांगण्यात अर्थ नाहीये. ट्राय करून नक्की पहा. तुम्हाला कळेल, की रेसिपी कशी बनते. आता इथं तुम्ही पाहिलं असेल, सर्व काही मिश्रण एकत्र करून घेतले. आता काय केले एक घेतलेलं आहे गाजर त्याला किसून म्हणजे धुवून वगैरे घेतले आणि किसून घेतले. किसून घेतल्याच्या नंतर एक इथं ना शिमला मिरची असते ना, तिला काय केलंय मी त्याच्या मधले जे बीन्स आहेत ते साईडला काढून घेतलेत आणि त्याला मी छोटे-छोटे कट करून घेतलेत. आता हे पण मिश्रण आपल्याला एकसारखं करून घ्यायचंय. आणि हो फ्रेंड्स, ह्याच्यामध्ये पाणी किंवा तेल अजिबात ॲड करायची काहीही गरज नाहीये. पूर्ण बिन पाण्यामध्ये सर्व काही मिश्रण एकसारखं ओलं होतं आणि जेणेकरून जे आपल्याला टिक्की बनवायची ना, त्या शेपमध्ये एकदम रेडी होतात. अजिबात टेन्शन घ्यायची काहीही गरज नाहीये. तर तुम्ही पाहिलंच असेल ना, आता मी एकाच हाताने तर पाहिलं असेल, की मी एक पेढा बनवून घेतलाय आणि आपल्याला जशी टिक्की हवी आहे ना, म्हणजे आपण वडा बनवतो ना, बटाटा वडा म्हणा, काय म्हणा, तर तशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय, हातावरती गोल राउंड शेप करून घ्यायचाय. तुम्हाला जर टिक्की मोठी हवी असेल, छोटी हवी असेल, त्या पद्धतीने बनवा. मी मीडियम साइजची इथे बनवलेली आहेत. आता काय करायचंय ह्याला, असं हाताने गोल राउंड शेप करून घ्यायचं व्यवस्थित. आता मी काय करते, फटाफट जेवढे होते ना, तेवढे सगळे बनवून घेते. तर तुम्ही तर पाहिले असेल ना, आता टिक्की जी आहे ना, तर सर्व काही बनवून झालेली आहे. आता आपल्या टिक्कीसाठी जे लागणार आहे ना,
इथे मी 2 चमचे घेतलेले आहे मैदा आणि मैद्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ ॲड केलंय. चिली फ्लेक्स पण आपण इथं काय केले थोडेसे ॲड केले. आता काय करायचं फटाफट आपल्याला हे मस्त असं बॅटर तयार करून घ्यायचे. बॅटर म्हणजे थोडंसं असं पातळही नको, थोडंसं थिक पद्धतीने. इकडे मी ब्रेड क्रम्ब्स पण बनवून घेतलेत. तर तुम्ही आता पाहिलं असेल तुरीची जी टिक्की आहे ना, ती आपली काय करायचंय मैद्यामध्ये डिप करायचे. नंतर काय करायचं कोट करायसाठी आहे ना, ब्रेड क्रम्ब्समध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आणि चमच्याने टाकले बघा. मी दोन्ही हात म्हणजे ओले केलेले नाहीत. काय करायचं थोडंसं आपण टॅप करायचंय, जेणेकरून ते कोटिंग व्यवस्थित बसेल. आणि दुसरीकडे तुम्ही पाहिलं असेल, की तर काय केले मी तेल आहे ना, तापवून घेतले आणि तेलामध्ये फटाफट आहे ना, ते सगळं काय टाकून घेतले. तर आपल्या तेलामध्ये जेवढे बसतील 1, 2, 2, 3, 3, 4 असे काय बसतील ना, ते टाकलेलं आहे. आता ह्याला काय करायचं पूर्ण लाईट गोल्डन क्रंची क्रिस्पी होईपर्यंत तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. जेणेकरून ज्यावेळेस आपण खायला घेऊ ना, बाईट घेऊन त्यावेळेस क्रंची असा आवाज आलेला पाहिजे आणि काय होतं, की चांगल्या म्हणजे मीडियम गॅसवरती मी त्याला ना चांगलं बॉईल करून घेतले. आता काय करायचे म्हणजे आतमध्ये पण शिजले म्हणजे ऑलरेडी शिजलेला आहे. त्याचे काही टेन्शन नाही. तरीही पण क्रंची होईपर्यंत आपल्याला कंटिन्यूनी असंच गॅस चालवायचा आणि असंच म्हणजे एकसारखं पलटी वगैरे करत तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आणि ऑलमोस्ट माझी जी आहे ना, तुम्ही पाहता असाल कशाप्रकारे इतकी छान टिक्की झालेली आहे, की बघताच तोंडाला पाणी सुटेल का नाही सांगा बरं? तुम्हाला सांगू का फ्रेंड्स, तुम्ही ना आतापर्यंत बरेच टिक्की खाल्ली असेल. आलू टिक्की, परत चिकन टिक्की म्हणजे बरेच प्रकार असतील. पण ही टिक्की पहिल्यांदाच मी म्हणजे बनवलेली आहे आणि टिक्की ही इतकी छान झालेली आहे, की तुरीच्या डाळीपासून वरण वगैरे होतं, बरेच पदार्थ होतात. पण त्याची टिक्की होती का तुरीपासून? तर हे पण नवीनच काय आहे का नाही? तर नवीन रेसिपी बघायला, बनवायला आवडतं का नाही? तसं मला पण आवडतं. असं मस्त अशी मी रेसिपी बनवलेली आहे. तर इथे मी घेतलेलं आहे बन आणि त्याला मधून असे कट केलेले आहे. आता गॅसचा फ्लेम चालू केला. त्याच्यावरती थोडासा बटर लावलेला आहे. कारण आपले जे बन आहे ना, त्याला पण असं क्रंच यावा म्हणून त्यासाठी काय केलीये मी, त्याचे मधोमध भाग जे आहे ना, ते एकदम एकसारखे असे क्रंची होईपर्यंत ते पण मी फ्राय म्हणजे बटरमध्ये फ्राय करून घेतले. जे आपले बन आहे ना, ते पण मस्त असे क्रंची झालेले आहे. त्याच्यावरती मी काय केलंय, किसान टोमॅटो केचअप लावलेला आहे. आता आपल्याकडे मेयोनीज नव्हतं, तर म्हणलं चला काहीतरी डोकं चालवायला पाहिजे ना. तर म्हणलं चला मग आता फटाफट आपण काय करूया, जे किचन केस किच किसान केचअप होतं ना, ते इथं मी लावलेलं आहे आणि तुम्ही आता पाहत असाल किती छान दिसत आहे. तिथं मी घेतलेलं आहे कांद्याचे स्लाईस. तर कांद्याचे स्लाइस ठेवल्याच्या नंतर इथे मी काय केले टोमॅटो पण ठेवलेले आहे. पण तुम्ही म्हणता असाल मेयोनीज वगैरे नाही, काही नाही असं तसं. पण मी घरच्या घरी, घरच्या पद्धतीने जे काही घरी असेल त्याच्यापासून मी काही नवीन रेसिपी बनवायचा प्रयत्न केलाय. तुम्हाला ही माझी नवीन रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला माझी तुरीची टिक्की कशी वाटली हे पण मला कमेंटमध्ये सांगू शकता. तर ही माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि ज्यांनी माझा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार मानते. हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घेता. सर्वात महत्त्वाचं